आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. मी सांगितलं होतं ना की सुभद्रा करता वर संशोधन करण्याची काही एक आवश्यकता नाही. वर स्वतःच द्वारकेत चालत येईल. अच्छा, आत्ता लक्षात आलं. तुम्ही सुभद्रेचा विवाह अर्जुनाशी लावून देणार आहात. हे बघ दुर्योधन, जर बलराम आपल्या बाजूने उभे राहिले ना तर आपण पांडवांबरोबरच कृष्णांना देखील मात देऊ शकतो. हा, परंतु मामाश्री, बलराम दादा आपल्या बाजूने कसे काय येतील? जर तुझा विवाह बलरामांची बहीण सुभद्रेशी झाला तर. सुभद्रा? भावा भावांमध्ये दरी निर्माण करण्याची कुटील खेळी शकुनीने कौरव आणि पांडवांसोबतही खेळली होती. आणि आज पुन्हा त्याने तीच खेळी कृष्ण आणि बलरामासोबत खेळली आहे. 1 2 3 आणि हे 4. मामाजी, तुम्ही तर हरलात. दादा, या पराभवात सुद्धा एक प्रकारचं समाधान आहे. मी तुमच्यासारख्या सामर्थ्यशालीकडून हरलोय. ठीक आहे तर मामाजी, आता मी माझ्या दालनात परत जातो. मामाश्री, तुम्ही हरलात? भाचेश्री, मला तर या पराभवात तुझ्या विवाहाची सनई ऐकू येते रे. बलरामांना मी हर प्रकारे प्रसन्न ठेवू इच्छितो, कारण माझी इच्छा आहे की मी जेव्हा सुभद्रेच्या विवाहासाठी बलरामांशी द्यूत खेळेन ना तेव्हा जीत आपलीच व्हायला हवी. हो,
हा तर माझ्या कन्हैयाच्या मुरलीचा आवाज आहे. कन्हैया, प्रणाम बलराम दादा. आयुष्यमान भव कन्हैया, आयुष्यमान भव. कन्हैया, तुला इथे बघून मी खूप प्रसन्न झालो आहे. मी पण तुम्हाला भेटून अति प्रसन्न आहे बलराम दादा. किती दिवस झाले माझी आणि तुमची साधी भेटही नाही झाली. जेव्हापासून तुम्ही द्वारका सोडून गेला आहात मला असं वाटत होतं की द्वारका नगरी केवळ एक शरीर आहे, पण त्याच्यात तिचा आत्मा नाहीये. कन्हैया, बलराम दादा, असं तर नाही ना की तुम्ही माझ्यावर रागावला आहात? कन्हैया, हे कसं शक्य आहे कन्हैया? तुझ्यावर रागावणं म्हणजे स्वतःच स्वतःवर रागवण्यासारखं. मग तुम्ही द्वारकेत परत का नाही येत आहात? तिथे सर्वजण तुमची प्रतीक्षा करतायत. आणि हो, रेवती वहिनी तर खूप आतुरतेने तुमची प्रतीक्षा करते आहे. म्हणजे असं तर नाही ना की तुम्ही आता हस्तिनापुरातच राहायचा विचार करताय? नाही कन्हैया, असा विचार कधी मनात देखील आणू नकोस. ना मी माझ्या कन्हैयापासून दूर राहू शकतो आणि ना कधी द्वारकेशिवाय दुसऱ्या कोणत्याही नगरीचा विचार करू शकतो. आहा, तुम्ही द्वारकेवर इतकं प्रेम करता तरी देखील अजूनपर्यंत तुम्ही हस्तिनापुरातच आहात. हो कन्हैया, मी वचनबद्ध आहे. वचनबद्ध? हो. मी समजलो नाही बलराम दादा. कन्हैया, दुर्योधनाला मी माझा शिष्य बनवलंय. परंतु त्याचं प्रशिक्षण समाप्त होताच मी द्वारकेत परत जाईन. इथे क्षणभर देखील थांबणार नाही. खरंच तुम्ही किती भोळे आहात बलराम दादा. इतरांचं म्हणणं ऐकून आपल्याच लोकांपासून दूर जाऊन परलोकात राहता आहात. परके? दुर्योधन कोणी परका नाहीये कन्हैया. आपला सुद्धा नाहीये तो. पांडव आपले आहेत, कारण त्यांची माता कुंती आपली सख्खी आत्या आहे. कौरव तर पांडवांचे भाऊ आहेत, म्हणून आपण त्यांना आपलं मानतो. नाही कन्हैया, तुझ्या या विचाराशी मी सहमत नाहीये आणि याविषयी मी तुझ्याशी अजून काही बोलू अथवा तुझ्याकडून काही ऐकू इच्छित नाही. बस बलराम दादा, बस. मला याच गोष्टीची भीती होती. यासाठीच तर मी स्वतः तुम्हाला भेटण्यासाठी इथवर आलो आहे. कन्हैया, मी बलराम दादा, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. चला ना परत द्वारकेला माझ्या बरोबर. कन्हैया, तुझ्या मनात जे लहान मूल लपलं आहे ना, त्याच्यावर मी निरतिशय प्रेम करतो. कन्हैया, खरोखरच तू एका लहान मुलासारखा निष्कपट आहेस. तर मग कन्हैया, मी म्हंटल ना, दुर्योधनाचं प्रशिक्षण समाप्त होताच मी लगेच द्वारकेत पोहोचून जाईन. इथे एक क्षणभर देखील थांबणार नाही. आता तू माझ्यामुळे असंतुष्ट नाहीयेस ना? ठीक आहे बलराम दादा, जशी तुमची इच्छा. कन्हैया, एकदा परत मुरली ऐकवणार रे. खूप दिवस झाले
तुझी मुरली नाही ऐकली मी. हो बलराम दादा. कन्हैया, 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 कन्हैया. दादा, इतक्या रात्री तुम्ही? शकुनी मामा, इथे कन्हैया आला होता. कृष्ण? माताश्री, तुमचा काहीतरी भ्रम झाला असणार. भ्रम? वासुदेव तर द्वारकेतच आहेत. नाही नाही, तो इथे स्वतःच आला होता. माझ्या मताने तुम्ही बहुधा स्वप्न पाहिलं असणार दादा. स्वप्न? हो, स्वप्न. तुम्हाला कृष्णाची आठवण आली असेल, ज्यामुळे तुमच्या मनाने हे दृश्य रचलं असेल, ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की कृष्ण इथे आला होता. हा, असू शकतं, असू शकतं. कृष्ण इथे बलरामांना भेटायला आला होता. नक्कीच त्याची काहीतरी चाल असणार. कृष्ण भगवान. बोला देवी. आज तुमच्या मुरलीचे स्वर व्याकुळ वाटत होते. मला असं वाटत होतं जसं तुम्ही कुणाची तरी समजूत काढत होता. देवी, मी तुमच्यापासून काहीही लपवू नाही शकत. मी बलराम दादांना समजावत होतो, त्यांना विनंती करत होतो की त्यांनी द्वारकेत परत निघून यावं. याचा अर्थ तुम्ही हस्तिनापुरात जाऊन आला आहात. देवी, शकुनी मामांनी आपल्या भोळ्या भाबड्या बलराम दादांना जाळ्यात ओढलेलं आहे. त्यामुळेच मी त्यांना सावध करायला गेलो होतो. परंतु बलराम दादा माझं म्हणणं ऐकायला तयारच नाही आहेत. मग यात तुम्ही इतके व्यथित का होत आहात? व्यथित? तुम्हाला तर ठाऊकच आहे की मानवाचा भूतकाळ मी आहे, त्याचं भविष्य देखील मीच आहे. या विश्वाचं निर्माण मीच तर केलं आहे. मीच सूर्य आहे, मीच चंद्र आहे, मीच वायू आहे, मीच अग्नी आहे. अखिल चराचरात मीच सामावलेलो आहे.
मीच वर्तमान आहे आणि भविष्य देखील मीच आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जे काही होऊ घातलं आहे ते मला आधीच ज्ञात झालेलं असतं. आता त्याच कारणाने माझ्या मनात भय उत्पन्न होत आहे देवी, आणि बलराम दादांना समजावण्याकरता देखील मी याकरताच गेलो होतो, कारण भविष्यात अनर्थ होऊ घातला आहे त्याचीच चिंता मी करत होतो. तुम्ही भविष्याची चिंता करत होता, परंतु प्रभू थोडा वर्तमानाचा सुद्धा विचार करा. तुम्ही म्हणाला होता सुभद्रा आणि अर्जुनाचं प्रेम जुळेल म्हणून, परंतु मला तर अशी कोणतीच लक्षणे दिसत नाहीयेत. दोघांच्या मनात तुमच्या योग मायेने प्रेमाची बीजे तर रोवली आहेत, परंतु अजूनपर्यंत दोघही ते प्रेम व्यक्त करण्यासाठी संकोच करत आहेत. मग नातं कसं जुळावं मला तर खात्रीच वाटत नाहीये. अहो, हे नातं तर नक्कीच जुळणार आहे देवी. या कौरव आणि पांडव वंशाचा जो महाविनाश होणार आहे त्या महाविनाशाच्या भग्नावशेषात एकच फूल वाचणार आहे, आणि ते फूल सुभद्रेच्या गर्भातून जन्म घेणार आहे. हेच विधात्याचं विधिलिखित आहे देवी. भगवान, आज तुम्ही इतकं शुष्कपणे का बोलत आहात? रुक्मिणी, भविष्यात निर्घृण संहार होणार आहे, भीषण युद्ध होणार आहे, ज्यामध्ये भाऊ भावाचे प्राण घेणार आहे, पिता पुत्राचे, शिष्य गुरूंना जिवंत सोडणार नाही, आणि गुरु शिष्याला. रक्ताची सर्व नाती रक्तानेच माखून जातील. हो, रक्ताची सर्व नाती रक्तानेच माखून जातील रुक्मिणी. वास्तव भयंकर आहे, महाभयंकर. याच संहारात कुरुकुळाचा विनाश अटळ आहे. कुरुकुळासारखं महाप्रतापी कुळ तर नष्ट होईलच, परंतु मी याच कुळाच्या एका फुलाला वाचवू इच्छितो देवी. ते कसं? अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह करून देऊन. यामुळे भीषण युद्ध होणार नाही? युद्ध तर होणारच, आणि निघृण संहार तो देखील अटळ आहे देवी. तर मग तुम्ही कुरुकुळाला कशा प्रकारे वाचवू इच्छिता? मला काही समजलं नाही. निश्चितच कुरुवंशाचा संहार होणार आहे. सुभद्रा कुरुवंशाचा आधार बनेल. हो रुक्मिणी, सुभद्रेमुळेच कुरुवंश पुढे जाईल, आणि या वंशाचं रक्षण देखील मलाच करावं लागेल. ऐकून आनंद वाटला भगवान, पण त्याआधी सुभद्रा आणि अर्जुनाचं मिलन तर घडवलं ना. दोघही एकमेकांच्या शोधात शिकारीच्या बहाण्याने जंगलात गेले, परंतु ते बघा, बघा, एक डोंगराच्या या बाजूला आहे आणि दुसरा डोंगराच्या त्या बाजूला. भगवान, तुम्ही तर स्वतःच प्रेमावतार आहात. या दोन्ही प्रेमिकांवर दया करा. यांचे एकांतात मिलन घडवून आणा प्रभू. तुम्ही चिंता नका करू. देवी योगमाया माझ्या सहाय्यासाठी येतच असेल.
हे जगदीश्वर, मी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सेवेत उपस्थित आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे परमेश्वर? तुम्हाला तर ठाऊकच आहे योगमाया की माझी बहीण सुभद्रा आणि अर्जुन एकमेकांना भेटण्यासाठी आतुर आहेत. मला काही अधिक सांगण्याची आवश्यकता नाही, कारण जेव्हा एखाद्या विचाराचा उगम मात्र माझ्या मनात होतो तेव्हा तो तुमच्या मनावर देखील अंकित होऊन जातो. त्यामुळे जसं माझ्या मनपटलावर चित्र उमटतं आहे तसंच काळाच्या वस्त्रावर चितारत जा. जशी आज्ञा. कोणीतरी वाचवा! कोणी आहे का? वाचवा! नाही! 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 वासुदेव, वाचवा! खाली या! लवकर खाली या! कोणीतरी वाचवा! कोणीतरी वाचवा! वासुदेव, माझे रक्षण करा! कृष्ण! सुभद्रा! पार्थ! पार्थ, वाचवा मला! थांब दुष्टा, थांब! तुझे प्राण वाचवेत असं वाटत असेल तर सुभद्रेला सोडून दे. नाही सोडत. जर तू वीर असशील तर कर सुभद्रेचं रक्षण. मी तर हिला घेऊनच जाणार आहे.
पार्थ माझे रक्षण करा. सुभद्रा पार्थ माझे रक्षण करा. सुभद्रा 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 जागी हो. सुभद्रा 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 जागी हो. सुभद्रा उठ. सुभद्रा 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 जागी हो. सुभद्रा 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 जागी हो. सुभद्रा सुभद्रा उठ. सुभद्रा 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 तू ठीक तर आहेस ना? तुम्ही जरा पडून राहा, नाहीतर भोवळ येईल परत. घे, आधी थोडं पाणी पिऊन घे. आगीमुळे शरीरात जी उष्मा तयार झाली आहे ती थंड पाण्याने शांत होऊन जाईल. मला इथपर्यंत कोणी आणलं? मी. तुम्ही कसं? माझ्या दोन्ही हातात उचलून. हातात उचलून म्हणजे काय? मी स्वतः चालत? तू बेशुद्ध होतीस, स्वतः कशी काय येऊ शकली असतीस? माझ्यामुळे तुम्हाला खूप कष्ट झाले, मला क्षमा करा. हे काय करते सुभद्रा? मला काहीच कष्ट नाही पडले, उलट मला तर छानच वाटलं तुला हातात उचलून घेऊन इथे आणायला. माझं वजन उचलणं चांगलं वाटलं? मला तर वजन देखील जाणवलं नाही, केवळ एका कोमल स्पर्शाची अनुभूती झाली. तो स्पर्श खूप छान वाटला. चांगले लोक जेव्हा कधी उपकार करतात तेव्हा त्या उपकाराची वाच्यता करू इच्छित नसतात, जेणेकरून ज्याच्यावर उपकार केले आहेत त्याला त्या उपकाराचं ओझं वाटू नये.
त्यामुळे ते खोटं खोटंचं उपकारांना प्रेमाचं नाव देतात. तुम्ही पण तेच करत आहात. तरी देखील उपकार तर उपकारच आहेत. जर उपकारांची संपूर्ण परतफेड करता येत नसेल तर हात जोडून धन्यवाद तर दिलेच पाहिजे. नाही सुभद्रा, मी खोटं खोटं प्रेम नाही दर्शवलं. वास्तवात हेच सत्य आहे की जेव्हा तुला मी हातात उचललं तेव्हा तुझ्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक अनामिक आनंदाची लहर उसळली. त्यामुळे नकळत माझ्या तोंडातून हे वाक्य निघून गेलं. त्यासाठी मी क्षमा मागतो. वाह, कुणावर उपकार करायची पद्धत किती निराळी आहे ना. उपकार पण करत आहेत आणि क्षमा देखील स्वतःच मागतायत. का? कारण मी ही अशी गोष्ट तुला अशा प्रकारे मोकळेपणाने सांगता कामा नये. का सांगता कामा नये? वास्तवात कोणा एकट्या मुलीशी तिची इच्छा जाणून न घेताच आणि ते देखील एकांतात अशा प्रकारे प्रेमाचा वार्तालाप करता कामा नये. याला एकांताचा अनुचित लाभ घेणं म्हणतात आणि हे कोणा भद्र पुरुषाला शोभून दिसत नाही. हे मर्यादेच्याही बाहेर आहे. त्यामुळे परत एकदा तुमची क्षमा मागतो. हे बघा, तुम्ही माझ्या समोर असे हात जोडू नका. तुम्हाला माझी शपथ आहे. सोडा सोडा तुमचे हात. आता तुम्ही माझे हात पकडून ठेवले आहेत. या स्पर्शाने जर मला आंतरिक सुख मिळालं तर यात माझा काहीच दोष नाही. आता तुम्ही हे नाही म्हणू शकत की मी या एकांताचा अनुचित लाभ घेत आहे. खरंच तुम्ही या क्षणी माझ्या निर्बलतेचा लाभ घेत आहात. त्यामुळे मी एक क्षण देखील इथे थांबणार नाही. हे काय करतेस? इतकी हालचाल करशील तर ही जखम चिघळेल. अजून पडून राहा. तुम्ही तरी माझं बोलणं कुठे ऐकता आहात? आम्ही नाही पडून राहायचो. पडून राहा मी सांगतोय. ठीक आहे बाई, मी वचन देतो की तुझ्या प्रत्येक आज्ञेचं पालन करेन. आता कृपा करून पडून राहा आणि मला त्या जखमेवर मलमपट्टी करू देत. तुम्ही काही वैद्य आहात? नाही. पण मग तुम्हाला या वनौषधींची माहिती कशी काय? हे कसं ठाऊक आहे की या औषधांनी ही जखम भरेल म्हणून? देवी, आम्ही योद्धे आहोत. युद्धात लढणं आमचं काम आहे आणि लढणार तर घायल देखील होणारच. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या जखमा आणि घावांचे उपचार करण्याची विद्या देखील आम्हाला शिकवली जाते. मग ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रत्येक प्रकारच्या घावांची चिकित्सा करू शकता तर? अर्थात. अगदी सोपं आहे. घाव तर अनेक प्रकारचे असतात. काही दिसून येतात तर काही अदृश्य असतात. हो, असं पण होतं ना. अनेकदा जखम आंतरिक असते. त्याकरता देखील गुरुजींनी अनेक प्रकारची तेलं आधी सांगितली आहेत ज्यांचा वापर करण्याने आंतरिक घाव देखील भरून येतात.
घ्या. आता आरामात उठून बसा. हा. या, सांभाळून. अरे सांभाळून चाल. आणि जर सांभाळून चालता येत नसेल तर काय करायचं? तर माझा आधार घेऊन चला. मग तुम्ही असं तर नाही म्हणणार ना की एका मुलीने एकांताचा अनुचित लाभ घेताना तुम्हाला आधार देण्याकरता विवश केलं? तुम्हाला म्हणायचंय काय आहे? हे बघा, तुम्हीच तर मगाशी म्हणाला होतात की एका मुलीची इच्छा जाणून न घेताच तिला स्पर्श करता कामा नये. आणि जर स्पर्श केलाच तर हे नाही म्हणता कामा की स्पर्श छान वाटला. परंतु त्यावेळी तर मी शुद्धीवर नव्हते. तुम्हाला माझी इच्छा तरी कशी कळली असती? यात तुमचा काही दोष नाही. याला निर्लज्जता नाही म्हणता येणार. हो. त्याच प्रकारे जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तर शुद्धीत आहात, तरी देखील तुमची इच्छा न जाणून घेता माझं असं म्हणणं की तुम्ही अशा प्रकारे माझं उपचार करणं मला खूप भावलं. आणि तुमच्या बरोबर असं चालताना हा स्पर्श मधुर वाटतोय. त्यामुळे कुठेतरी आत मनसागरामध्ये एका आनंदाची लहर उसळतीये. हे सत्य आहे, त्यामुळे सांगून टाकलं. आता तुम्ही याला काय म्हणाल? हेच ना की ही मुलगी अतिशय निर्लज्ज आहे? नाही, हे मी माझे परम सौभाग्य मानेन की हे विश्वातल्या एका परमसुंदरी कन्येला माझी सेवा आवडत आहे. तिला आनंद मिळाला तर मला परमानंद मिळेल. तुम्ही खूप चतुर आहात. ही निंदा आहे की प्रशंसा? तुझ्याच्याने रथापर्यंत नाही चालवलं जाणार. आज्ञा असेल तर उचलून घेऊ. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस, त्या बोलण्याचा काय अर्थ होता? त्याचा अर्थ होता की तुम्ही खूप चांगले आहात. आता काय झालं द्वारकापती? तेच जे व्हायला हवं होतं. आम्हाला तरी कळू द्या की काय झालंय. अहो, तुम्हीच तर म्हणाला होतात की अर्जुन पर्वताच्या या बाजूला आहे आणि सुभद्रा त्या बाजूला आहे. मग आता दोघांचं मिलन कसं व्हायचं? तर मग नीट ऐका की आता अर्जुन आणि सुभद्रा दोघं एकत्र आले आहेत. आणि सुभद्रेने अर्जुनाच्या जीवनरथाचं सारथ्य करण्याचं देखील मान्य केलं आहे. या माझ्या बरोबर. ते बघा. अच्छा, तर असं आहे होय. परंतु सुभद्रेने तुम्हाला न विचारताच अर्जुनाला होकार देऊन टाकला. हो. अच्छा, एक गोष्ट सांगा, जेव्हा कुंडिनपुरात तुम्ही माझ्या रथात बसला होतात तेव्हा तुम्ही तुमच्या भावाला रुक्मीला विचारलं होतं? सांगा सांगा. सुभद्रे, जखम खूप दुखत तर नाहीये ना राजकुमारी? काय तुम्हाला तुमच्या उपचारांवर विश्वास नाहीये? विश्वास उपचारांवर देखील आहे आणि
आणि तुमच्यावर देखील आहे राजकुमारी. आमचा हात सोडा आता. कोणी पाहिलं तर काय वाटेल कोणाला? मी जर एकदा कोणाचा हात पकडला तर तो आयुष्यभर नाही सोडत राजकुमारीजी. ठीक आहे, हे पण पाहिनच मी. परंतु या क्षणी तर सोडा. समोर दादा बहिणींचा कक्ष आहे. माझ्यावर दया करा. माझ्यावर दया करा. ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. ये अर्जुना, ये सुभद्रे. सुभद्रा. अरे, हे काय झालं? तुझ्या हातावर ही पट्टी कसली? काही नाही बहिणी, बस थोडस भाजलंय जरा. भाजलंय म्हणते? कसं काय? बहिणी, एक दुष्ट राक्षस मला आणि माझ्या रथाला घेऊन आकाशात उडत जात होता. मग काय बहिणी, मला तर काही सुचतच नव्हतं. बस मी तर दादा आणि कन्हैयालाच हाक मारत सुटले होते. मग यांनी मला पाहिलं आणि त्या दुष्ट राक्षसाला ह्यांच्या बाणांनी मारून पराभूत केलं. परंतु तो राक्षस माझ्या रथाला आग लावून तिथून पळाला. यांनी माझं रक्षण केलं, अन्यथा न जाणो काय झालं असतं. सुभद्रेच्या या बोलण्यावर तुझं काय मत आहे पार्थ? काय माझं मत? हो पार्थ, तुम्ही दोघं एकत्र जंगलामध्ये. खरं सांगायचं तर कन्हैया, मी आधीच शिकारीसाठी निघून गेलो होतो. अच्छा. मला जेव्हा सुभद्रेचं किंचाळणं ऐकू आलं तेव्हा मला माहित पडलं की सुभद्रा देखील अरण्यात आहे. हे कळल्यानंतर मी त्या राक्षसाचा प्रतिकार केला. बस. केवळ बस? पण मग सुभद्रेच्या हातावर ही मलमपट्टी कुणी केली? मीच. ते मी वनौषधींनी जे काही उपचार होऊ शकत होते ते करून टाकले. वहिनी, आता राजकुमारी तुमच्याकडे सुपूर्द केली आहे. तो राक्षस यांच्या रथाला आग लावून पळून गेला होता. यांना आगीमुळे जखमा झाल्या आहेत. अच्छा, आगीमुळे जखमा झाल्या आहेत. जरा बघू तरी माझी नणंद कुठे कुठे जखमी होऊन आलीये. वहिनी, अगं हृदयस्य प्रीतं त्वद्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे